संख्यात्मक आता तरुण सुशिक्षित माझ्याकडे लक्ष द्या, तुम्हाला आनंद वाटेल. भोज राजाच्या दरबारात एक तरुणी गॅलरीमध्ये उभी होती आणि एक तरुण तिच्याकडे कामुक भावनेनं पाहत होता. तरुणीनं ओळखलं याचे डोळे बिघडलेले आहे. ती सांकेतिक भाषेत संख्यात्मक शब्दात बोलू लागले, ए दुसऱ्या, तिसऱ्याची अपेक्षा करू नको. मी पाचव्याची सहावी आहे. 9 जरी दिलं, 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं, तुझ्या बापाची होणार नाही. याला संख्यात्मक चिंतन म्हणतात. कुंदन कळलं काय? हे कोणाच बुवाकडे नाही मिळत तुम्हाला. इथे राशी क्रमांकाचं चिंतन आहे. 12 राशी आहे ना, दुसरी रास आहे ऋषभ. ए दुसऱ्या, ती म्हणली म्हणजे ऋषभा. ऋषभाई कशाला? बैला. हा जमला आता मग कळला तुम्हाला. ए दुसऱ्या म्हणजे बैला. तिसऱ्याची अपेक्षा करू नको. तिसरी रास मैथुन आहे. मी पाचव्याची सहावी आहे रे. 5वी रास सिंह आहे, 6वी कन्या आहे. ती म्हणली बैला, मी 5व्याची 6वी आहे म्हणजे सिंहाची कन्या आहे, बैला. 9 जरी दिलं, 9वी रास धनु आहे, धन जरी दिलं, 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं, 11वी रास कुंभ आहे. ती म्हणती बैला, अरे मी सिंहाची कन्या आहे रे, 5व्याची 6वी आहे. 9 दिलं, धन जरी दिलं, 11 डोक्यावर घेऊन पाणी भरलं म्हणजे माझ्या बापाच्या घरी डोक्यावर माठ घेऊन पाणी भरलं तर तुझ्या बापाची होणार नाही. हा संख्यात्मक. हो म्हणे जाणार. एक संख्यात्मक 1 मिनिटात. रामायणामध्ये भरतजीला 9 म्हटलंय, रामचंद्राला 1 म्हटलं, संख्यात्मक. लक्ष्मणाला 0. थोड़ा वादही झाला साधु संताचा. तुलसी जी आपने अन्याय किया लखन जी के साथ, वो जिन्होंने इतना त्याग किया है 14 साल, माँ बाप का त्याग, नारी निद्रा भोजन का त्याग करने वाले लखनलाल को आप 0 कहते हो? बोले सोच समझ कर कहता हो. मतलब आपको पता नहीं भाई 0 में क्या ताकत होती है. क्या ताकत? 0 जिसके पास खड़ा रहता है उसको 10 पट कर डालता है. घरी गेल्यावर लावा डोकं. शून्याची ताकद. 0 ज्याच्या शेजारी थांबतं त्याला 10 पट किंमत देतं. 1च्या जवळ थांबलं की 10, पुन्हा थांबलं 100, पुन्हा थांबलं 1000. घरी गेल्यावर हिशोब करा. 0 जिसके पास खड़ा रहता उसको 10 पट कर डालता है. म्हणून राम 1चा आकडा आहे, लक्ष्मण 0 आहे. रामाची कीर्ती 10 पट पसरली जगात. याचं कारण सोबत असलेलं 0 आहे. विठ्ठल. कामापुरतं. तसं 7 इथे जो 7 शब्द आहे संख्यात्मक घ्यायचा नाही, बाजार वाचक. आणि तुम्हाला पाठ आहे ते. क्या देखता है मोबाईल में? दुडीवरी दुडी. ठीक आहे. दुडीवरी दुडी गवळणी 7 निघाली. 7 आहे ना, 7. मग काय 7 जणी निघाल्या. 7 निघाली म्हणजे बाजारला. हे 7 आली. अभंग लक्षात घ्या. आपण बाजारला आलो. संसाराला बाजार म्हटलेला आहे. बाजारात प्रचंड गर्दी असते. तसा भारताचा बाजार 140 कोटीचा आहे. प्रचंड गर्दी, त्याला म्हणतात बाजार. पण गर्दी किती असली तरी 2 विभागात, काही विकणारे आणि काही खरेदी करणारे. तसं जन्माला येणारे आणि मरणारे. हा बाजार आहे. संसार नगरी बाजार भरला.
भरला भाई. पुढे काय? कामक्रोधाचे विधायक. विधायक इथं काय विधविंडळ आहे काय? गिराईक. कामक्रोधाचे जाऊ दे काही म्हणत जा काय. संसार नगरी बाजार भरला बाई. काम क्रोधाचे गिराईक लई. अरे मग ज्याच्याकरता आला ते करा, ते न करता गेला तर मग फुकट येरदार झाले. हां ते जावाई जावाई इथं कोणी नसल्यामुळे सांगतो गोष्ट. इथं कोणी जावाई नाही ना. जावाई दूरचा पाहिजे मग किंमत असते जावायला. दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. पुढचं ऐकायची इच्छा दिसते यांची. दूर जवाई गाव बराबर, दूर जवाई देव बराबर, गाव जवाई आधा. घर जवाई गधे बराबर, जो चाहे सो लादा. आणि मी काय वाचून दाखवलं, मला काय घेणं आहे. जावाई दूरचा पाहिजे, 4-2 वर्षानं येणारा पाहिजे, मग जावायला किंमत. 4-2 वर्षानं जर जावाई आला तर सासू नाचायचीच राहते. घालेन लोटांगण वंदिन चरण, डोळ्यानं पायनं जावायाला. नवनाथ बाबा, अरे जे मुलाला खाऊ घालत नाही ते जावायाला परिस्थिती बिकट असली तरी येणारा पाहिजे, मग मान. जावाई जर दिवसात 4-2 वेळा येत असेल, प्रकाश बुवा, सासू दरवाजात उभी राहून, ए जावाया ते तांबडी बादली भरली नळावर, माझीच आहे आण येताना. आणि अरे राम काय घरी जा, दूर जा. जावाई लग्न झालं मुलीचं अमेरिकेला. जावाई 1-2 मिनिटात सांगतो. 5 वर्ष झाले सासू सासरा सगळे एकदा तरी या, एकदा तरी या, एकदा तरी या. आय एम बिजी, आय एम बिजी. 5 वर्षे बिजी. सासू वैतागून म्हणली, मग काय आमच्या गोड जेवणाला येणार आहे का? एकदा तरी या. हो नाही करता करता जावयानं सांगितलं, येतो पुढच्या महिन्यातल्या 15 तारखेला. दुपारी 12ला येईल, 1ला निघून जाईल. 12 ते 12:30 जेवणाचा कार्यक्रम होईल. 12:30 ते 1 कोणाला काय गोष्टी माटा गप्पा करायच्या ते होईल. 1ला माझं फ्लाईट आहे, परत जाईल. चालेल चालेल. 1 तासाकरता 5 वर्षानं जावाई येणार आहे अमेरिकेहून. सगळ्या तालुक्यात चर्चा, जावाई येणार आहे 1 तासाकरता 5 वर्षांनी अमेरिकेहून. जावाई येणार आहे 1 तासाकरता 5 वर्षांनी अमेरिकेहून. जावाई. सासू तर नाचायचीच राहिली. सासूनं कितीतरी वेळा ताईला फोन, काय काय आवडतं बापूला, काय काय आवडतं, यादीच करणं सुरू केली. तो आचारी स्पेशालिस्ट तिथला बोलावला, जावाई येणार आहे. मग एकटा जावाई कसा जेवू घालायचा? 25 VIP सांगितले. 15 तारखेला जेवायला. 11ला जा बरं का, बापूला वेळ नाही. 12ला येणार, 1ला जाणार बापू. सासू सांगायची, 1ला जाणार बापू, 12ला येणार, तुम्ही 11लाच या. 10लाच आले जेवणारे, 11ला कशाला? सगळे पदार्थ. जळगाव जिल्ह्यातल्या यावल तालुक्यातून केळीची पानं आणली जेवणासाठी. यावल तालुका. ती गोड घडी केली, गुंडाळलं तरी फाटत नाही ते पाणी. जावा येणार आहे. मग तिथे गावाच्या बाहेर कोणी थांबायचं, इथं टावेल घेऊन बादली, पाय धुवायचे बापूचे कोणी, हे सगळे नियोजन झालं. त्या दिवशी सासू झोपली नाही. मी तिथंच होतो म्हणून सांगतो. त्या 25 मध्ये होतो आम्ही जेवायला. झालं 10:30 वाजले. रांगोळ्या काढा, हे करा, पात्र मांडा. 11 वाजले, 11:30 वाजले, 11:45 बापू येतील, बसून घ्या सगळे. 25ही बसवले. फक्त मधलं पात्र ते तिथं समया लावून ते पाठ चौरंग वगैरे काय असेल ते मद्रपाठ बापूसाठी ठेवलं. चला
डाव्या भागाला मीठ वाढा, लोणची वाढा, लिंबू वाढा. उजव्या भागाला श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम. हे काही कोण्या शास्त्रात नाही, पुराणात नाही, माणसाचं डोकं आहे हे. असं आहे का पुराणात डाव्या भागाला मीठ वाढावे? अरे ज्याची गरज पडत नाही ते डावीकडे. मीठ, लिंबू, लोणचं लागलं तर लागलं, राहिलं. ज्याच्यावर हल्ला चढवायचा आहे ते श्रीखंड, बासुंदी, लाडू. मी तिथं होतं म्हणून सांगतोय सगळं. वाढून झालं. बसून घ्या, बसून घ्या, बापूला वेळ नाही, 10च मिनिट आहे 12ला. बसले. पदार्थाचा सुगंध सुटला. माझ्यासह सगळे लाळ घोटून बेजार झाले. पदार्थ बरोबर 12ला 5 कमी असताना, मोबाईल नव्हता, लँडलाईन. रिंग वाजला. सासूच होती घरात. पळत जाऊनच उचलला सासूनं फोन. हॅलो, मी जावाई बोलतो. गावाजवळ आला का बापू? अमेरिका. काय झालं असेल? घरी गेल्यावर डोकं चालवा. म्हणजे येणार होतो पण महत्वाचं काम निघल्यामुळे येऊ शकत नाही. फोनच आपटला सासूनं. लाल डोळे सासूचे. आणि पंक्तीत आली जे 25 कांजीच्या कपड्यावाले. अमेरिकेच्या जावयाचा राग कांजीच्या कपड्यावाल्यावर. घ्या खाऊन, तुमच्यासाठीच केलं हे, खा. VIP म्हणले तू काळजी करू नको, लिंबाच्या साली सुद्धा आम्ही चावून खाणार. मीठ सुद्धा हाताला लावून पात्र साफ. मेहरबानी, केळीची पानं शिल्लक ठेवली. आता स्वयंपाक सगळ्या संपला. तरी सासू म्हणाली स्वयंपाक वाया गेला. सांगा वाया गेला का? अरे काही ठेवलं नाही ना, तरी सासू म्हणली स्वयंपाक वाया गेला. बरोबर आहे तिचं का? ज्याच्या करता केला तो नाही आला म्हणून स्वयंपाक वाया गेला. तसं आम्ही ज्याच्या करता आलो ते नाही केलं, मग जन्म वाया गेला. करता आला ते नाही केलं, मग जन्म वाया गेला. तसं ये साते आलिया वडगा शारांग धरू, आणि ते न करता गेला तर फुकट यरजार झाले, नाहीतरी संसारू. ठीक आहे माऊली, समजा त्याला आपलासा केला नाही तर आमचं काय नडलं? आता नाही नडलं, पण प्रत्येकाच्या जीवनात ती वेळ येणार आहे आणि तेव्हा कळणार आहे. बरोबर बरोबर आहे ते. तुम्हाला असं केलं की म्हणायचं, आपली बैल बाजारातली भाषा, गापा शिकारा रुमालाच्या आतलं चालतं नेहमी बात. तसं बाकीच्या नाही, आपल्यासाठी जमतं. प्रकाश बुवा जमतं ते आहे, तिथं यायचंच आहे आपल्याला. पण आपलं काय चाललं, ती वेळ प्रत्येकाच्या जीवनात येणार आहे आणि तेव्हा कळणार आहे. कळो येईल अंत काळी, सकल
विना लहान घ्यायचा बाबा, मला त्याच्याकडेच पाव वाटतं मला. कमाल आहे वा. अरे याच्यासाठी एकदा टाळा वाजवा भाऊ. कोणाचं लेकरू असेल ते पूर्वजन्माचं पुण्य, तो नामदेव महाराज त्यांच्या पोटी आला त्याच्या उंचीचा विना नाही तर हे लेकरं लाकडं हातात घेतात. अरे तिकडे पहा जरा विठ्ठल. ठीक आहे, ठीक, आनंद आहे. हा काणिपनाथ भगवंताची कृपा आहे बाबा. कळू येईल. हा आहे शुद्धीवर आहे. कळू येईल अंतकाळी प्राण प्रयाणाचे वे. आराम कहे सब संग साथी तब वक्त पड़ा तब कोई नहीं, मतलब कहे लोग सभी दुनिया में किसी का कोई नहीं. जब टिकट मिला है जाने का डेरा किया स्मशानों में, वहाँ जलाने वाले लाखों थे चलने वाला कोई नहीं. कळू येईल अंतकाळ. हा लक्षात घ्या, कळू येईल. आता एक नामदेवाचा अभंग नुसता वाचून दाखवतो बरं का प्रकाश बुवा, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, नुसतं वाचून हो म्हणत जा. अंतकाळी मी परदेशी ऐशी जाणोनी मानसी म्हणून या ऋषिकेशी शरण तुझ मी आलो. 9 मास गर्भवासी कष्ट झाले त्या मातेशी ती निष्ठुर झाली, कैची अंती दूर राहिली. बहीण बंधूचा कळवळा ते तू जानसी दयाळा, जेव्हा लागली यम सुंकळ्या तेव्हा दूर राहिली. मायबापाची आवड मुखी घालून पूर्वी कोड, जेव्हा लागली यम ओढ तेव्हा दूर राहिली. देहग्रहाची कामिनी तिथं राहिली, भुवणी मी जळ तसे स्मशानी, अग्नी सवे एकला. मित्र आले गोत्र आले ते तो स्मशानी, परतले शेकी टाकून या गेले मज लागी स्मशानी. ऐसा जाणून निर्धार मग मला आलासे गहीवर दाही दिशा, अंधकार मज काही सुचेना. ऐसा निरूपण पाही मनुष्य जन्म मागुता नाही, नामा मने तुझ्या पायी ठाव देई गा विठोबा. पूर्ण केला बरं का विठ्ठला. सामान्याचं जाऊ द्या, तो चेंडू डोहात जाऊन पडला प्रकाश बुवा, आणि ते गोपाळ म्हणले कृष्णा दुसरा आणू मनमाडवरून, तो नको काढू, तिथं कालिया राहतो. त्याच्या विषानं तो प्रदेश असा व्यापला होता महाराज. पाणी आदण ठेवतात ना मावल्या, तसं उकळत होतं विषानं. चुकून जर पक्षी वरून गेला डोहावरून तर विषाच्या प्रवाहानं मरून पडायचा खाली. आणि तणनाशक फवारल्यावर गवताची अवस्था, तसे भोवतालचे मोठे मोठे वृक्ष करपून गेले होते. तिथे कालियाच्या विषाचा परिणाम. आणि तिथं भगवंत चेंडू लगोऱ्याचा खेळ खेळत होते. असाच एकदा यमुनेच्या खेळी ते नाही का बोबड्या, हा काय खरंच आहे हा म्हणजे म्हणा बा असं ते. असाच एकदा यमुनेच्या खेळी काय होतं मलाही माहित नाही. चेंडू खेळाया गेलोले अवघे गोपाय मिळून शाण, माझंच पेकाट मोडलेले. ते बोबडं होतं ते, म्हणून बोबडं बोलायचं. असाच एकदा यमुनेच्या काठी चेंडू खेळाया गेलोले अवघे गोपाय मिळून शाण, माझंच पेकाट मोडलेले. गुदगुल्या खात इतना तुझ्याकडे पाहिलले, विष्णुदास नामा म्हणे तुझ्याच कुल्पेने तललोले. ते बोबडच आहे ते. जाऊ द्या, चेंडू जाऊन पडला डोहात. जाऊ नको कृष्णा, जाऊ दे दुसरा आणून. टाकली उडी टाकली जशी तसे गोपाळ घाबरले पळत आले. गाथ्यात नाही ते. हा यशोदे ग, पण गोड आहे. सिनेमातल्या गाण्यापेक्षा हे चांगलं आहे. यशोदे ग तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. अरे कसा रे बाबा, खेळ खेळी चेंडू फळे, चेंडू बुडाला यमुना डोही, चेंडू काढिता तुझा काना यमुनेच्या डोही बुडाला. अख्खं गोकुळ धावलं. नंद बाबा, माय यशोदा. इकडे
भगवंतानी कालियाला बुक्क्याचा मार दिला होता. फणावर नाचत होता श्रीकृष्ण. तेव्हाचा ताल मला येत नाही दिनेश भाऊ त्यातलं ते त्याच्यात ताल लिहिलेला आहे तो. एका हातात शेपूट धरलं आणि फणावर नाचू लागला. रक्त वकायला लागला कालिया. ततथय्या 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 कालिया काही फणावर नाचत नैया असं दिलं का थांबलं कामापुरं झालं. रक्त ओकला ते पाणी लाल झालं. यशोदेनं पाहिलं माझ्या कृष्णाचं आहे. आता माझा कृष्ण पुन्हा दिसणार नाही म्हणून पुढं जात नव्हती माय. मागे सरे माय पाऊला मागे सरे मागे सरे माय पाऊला पाऊले. कोण देवाचे. मागे सरे माय पाऊला पाऊली आपुलेच घाली धाके अंग राखुनिया माय शोक करी अंतरीचे हरी जाणवले. भगवान कालिया मर्दन करून वर आले. गळ्याला बिलगली यशोदा. कृष्णा तुझ्याकरता जीव जाग्यावर नव्हता बाबा. नाटक बंद कर मम्मी. 10:24 झाले. जीव जाग्यावर नव्हता जीव जाग्यावर नव्हता म्हणतेस. हे माझे मित्र सांगतात. पेंद्या वाकड्या बोबड्या सुदाम्या श्रीदाम्या मधुमंगल किशन्या. काय रे तुझी माय एक एक पाय मागं सरकत होती. जरा विचार करा घरी गेल्यावर. भगवंताची माय जर एक एक पाऊल मागं सरकत होती तर आपली माय पुढे येईल का. म्हणून दुसरं चरण सगळ्या संयोजकाला पुन्हा धन्यवाद देतो. महाराष्ट्रात गाजलेले हिरे तुम्ही गोळा केले.
आणि 1 नंबर साऊंड सिस्टीम बरं का, काही कसर नाही याच्यावर तर सगळे भाऊ, पण 1 नंबर. विठ्ठल कवणाचे मायबाप याच्यामध्ये वेगळा प्रश्न आहे बरं का प्रकाश महाराज. आता ज्याच्या पोटी जो जन्माला आला त्याचे ते मायबाप असतात. अज्ञानी माणसालाही कळतं मायबाप कोणाचे, ज्याच्या पोटी ज्यानं जन्म घेतला त्याचे. एवढा सामान्य प्रश्न ज्ञानाचे ईश्वर असणारे ज्ञानेश्वर महाराज विचारतील का कवणाचे मायबाप. मग इथे 4 प्रश्न आहे, ते गुप्त आहे. मायबाप देहाचे का इंद्रियाचे, आत्म्याचे का जीवाचे. आता थोडे 2-3 मिनिट लागतील, चालेल ना. हो म्हणता, हो म्हणता, कारण हे मर्म आहे त्या अभंगात. कोणाचे मायबाप, इंद्रियाचे म्हणावे तर इंद्रियावर आपलाच ताबा नाही. न विचारता डोळे पाहण्याचं काम सोडून देतात, कान ऐकायचं काम सेवानिवृत्त मालकाला न विचारता. जिथं इंद्रिय आपली मायबापाची कशी. बर, जीवाचे म्हणा तर जीव पाहुणा आहे. पाहुणा कोणाला म्हणतात, येतो आणि जातो त्याला म्हणतात पाहुणा. मुक्कामी असतो कायमचा तो घरमालक. जीव मालक नाही आहे, पाहुणा आहे. पाहुणा आहे. 70 वर्षापूर्वी आला होता, आज सकाळी गेला. मेला म्हणजे माणूस काय म्हणतात, जीव गेला. गेला म्हणजे 70 वर्षापूर्वी आला. येणं जाणं ज्याचं आहे त्याचं नाव पाहुणा, मग त्याचे मायबाप नाही. बरं, आत्म्याचे म्हणा, न जायते म्रियते वा कदाचि नायं भूत्वा भविता वा न भूयः अजनुते शाश्वतोऽयं पुराणो न हन्यते हन्यमाने शरीरे वगैरे वगैरे. वासांश जीर्णानि यथा विहाय नवानि गृह्णाति नरोपराणि तथा शरीराणि विहाय जीर्णानि अन्यानि संयाति नवानि देहि नैनं छिन्दन्ति शस्त्राणि नैनं देहति न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुता. घरी जाऊन गीता पाहून घेणे. आपलं काय चाललं, न जायते म्हणजे ज्याची उत्पत्ती नाही, ज्याचा जन्म नाही. जन्म नाही म्हणजे त्याला जनकही नाही, जननीही नाही. म्हणजे आत्म्यालाही मायबाप नाही, जीवाला मायबाप नाही, इंद्रियाला मायबाप नाही, देहाला म्हणा. अरे देह तर सार्वजनिक आहे. सार्वजनिक मायबापाची नसते वस्तू. सार्वजनिक वस्तूवर जर हक्क दाखवला तर अख्खं गाव तुटून पडतं. ग्रामपंचायतची विहीर जर माझीच आहे म्हणू द्या बरं, उद्या तुझ्या बापाची आहे का, तुझ्या बापाची आहे. ग्रामपंचायतची विहिरीला माझी म्हणतो, तुझ्या बापाची आहे का. सगळे गाव तुटून पडतं. म्हणजे सार्वजनिक वस्तू मायबापाची होत नाही. देह सार्वजनिक आहे ना. यमराज म्हणतो देह आमचा, पंचभूत म्हणतात देह आमचा. याचा बाप म्हणतो बाळू पठ्ठ्याचा, बाळू म्हणतो देह माझा. 4 झाले ना हक्कदार एकावर. बाप म्हणतो मुलगा माझा आहे, मुलगा म्हणतो देह माझा आहे, यमराज म्हणतो देह आमचा आहे, आणि पंचभूत म्हणतात देह आमचा. मग सार्वजनिक वस्तू मायबापाची होत नाही. अरे मग देहाला मायबाप नाही, इंद्रियाला नाही, जीवाला नाही, आत्म्याला नाही. म्हणून प्रश्न आहे, कवणाचे मायबाप, कवणाचे मायबाप, कवणाचे गण, लावलेले संबंध आहे बरं का प्रकाशराव. लावलेले संबंध. पूर्वीचा काळ, पूर्वी गजांत लक्ष्मी, अश्वांत लक्ष्मी, आता मोटारांत. आता 4 चाकी पाहिजे. दारात उभी उटी लावून का ठेवेना. सकाळी चॉकलेट वाटून गावातले लेकरं गोळा करायची, सर्वांना चॉकलेट द्यायचे, ढकलाय लावायची, पुन्हा उभी करायची नाही. मनमाड मनमाड मनमाड, दरेगाव दरेगाव दरेगाव. माणसं बरी वाटतात. दारात 4 चाकी आहे म्हणतात, बरे आहे. आता हत्तीनं घोडे बांधा. सगळे गाव गोळा होऊन विचारलं, पाटील काय सर्कस कधी आहे. आता नाही, बदलली व्याख्या ती. पूर्वीचा काळ, पूर्वीचा काळ. तिकडचा एक पाटील घोड्यावर बसून आला. आपला
इकडचा समजा ना, निफाडकडचा घोड्यावर, आणि मनमाडचा पाटील त्याला गादीवर झोपायची सवय, डोक्यावर गादी घेऊन. दोघाची भेट झाली येवल्यात. जरी ओळख नव्हती. कुठलं? निफाड. तुम्ही? मनमाड. कुठं जायचं आहे? नगरला. जाऊ बोलत चालत. चालले बोलत चालत. मनमाडचा पाटील डोक्यावर गादी घेऊन चालला, निफाडचा पाटील घोड्यावर बसून. गावोगावचे लोक वेल्डिंग करायचे. वेल्डिंग. हे गादी घेऊन चाललं, हे नोकर असलं पाहिजे. घोड्यावर बसलं हे मालक. बरं का, काही संबंध नव्हता, लोकांनीच लावलं संबंध. बरं, पुढे कोपरगाव लागलं. रात्र काढायची. मनमाडच्या मालकानं गादी टाकली झाडाखाली लिंबाच्या, पायाची आडी मारून डोकं खोडाला टेकून. निफाडच्या पाटलानं खुंटी ठोकली, घोडं बांधलं, घोडं खाजू लागलं. पुन्हा कोपरगावचे लोक. ते गादीवर बसलं का नाही, मालक असलं, हे घोडं खाजवे, हे नौकर. अरे कोणाचा कोणाशी न घडे संबंध. तसंच आहे. पिताजी कहे पुत्र मेरा है, माता कहे बेटा मेरा है, ना पिता का ना माता का, ये तो जन्म देने का नाता है. मानलं तरी मृग जळवत जाईल. बस बस, एकदा थोडी घाई करू नका. 5 मिनिट बरं का संयोजक मंडळी. एकदा मजा करू आपण. शूटिंगवाले, पत्रकार जमत नसेल तर इथून घ्या. हात वर करा सगळे. मंडपाच्या पांडुरंगी शास्त्रींच्याही डोळ्याला धारा लागल्या असेल की 5-6 वेळा प्रवचन केलं पण वाया गेलं नाही. गाडगे बाबा नाचत असतील, जिथे माझे पाय लागले तिथं केवढं भजन. हातवर हातवर, हे एवढं हात दुखायचे आधी घे. थांबा थांबा, टाळी वाजवू नका. थांबा 2 मिनिटं. हातवर केला. आनंद लुटायचा. 2च मिनिट का होईना आनंद. अरे हे जाऊ द्या ना पेपरला. मोठ्या मोठ्या शहरातल्या मी म्हणणाऱ्या श्रीमंताला कळू द्या ना. छोटे गाव केवढा सप्ताह करतात हे कळू द्या. सगळे वक्ते. आणि मी नागपूरून बोलतो, पुन्हा येईल. कीर्तन चांगलं कळलं. हात वर बरोबर. विठोबा थांबा. एक थांबा. एक हात वर. एक जरा ताकद. एक. हा एक. सुख सोहळा स्वर्गी महाराज की जय.
जगवत. भगवान शंकर आणि पार्वती मातेचा संवाद आहे. पार्वती मातेला भगवान शंकरजी म्हणाले, उमा कहूमय अनुभव अपना, सज हरिभजन जगत सब सपना. इथपर्यंत आलो आपण. शंकरजी म्हणाले, नवनाथ महाराज, शंकरजी पार्वते, सत हरी भजन जगत सब सपना. हरी सत्य आहे आणि जगत स्वप्न आहे. ज्ञानोबा राय म्हणतात, महादेवा नुसतं स्वप्न नाही, स्वप्नातलं मृगजळ आहे. जे जे देखणे सकळ, जे जे स्वप्नेचे मृगजळ, स्वप्नेचे स्वप्नेचे मृगजळ, स्वप्नेचे मृगजळ. म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ, म्हणून चिंती चरण कमळ. रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे, रखमा देवी वराचे. एकदा तुमच्यासाठी थोडा वेळ थांबा. जे जे देखणे सकळ, स्वप्नीचे मृगजळ, मृगजळाचे तळीन ती देठी दुरुणीची न्याळी, पाणी साळी काही लावीशी काय, ते पाण्यात मृगजळवत जाईल रया. कवणाचे मायबाप, कवणाचे गणगोत, मृगजळवत जाईल रया. अजून 15 मिनिट आहे बरं का. बरोबर मिलिटरी सारखा शिस्तबद्ध कार्यक्रम होईल. सगळ्या जिल्ह्यात, नाशिक जिल्ह्यात आपलं कौतुक झालं पाहिजे. सप्ताहाची शिस्त दरेगाव काणिपनाथाच्या दरबारात जाऊन पहा, आहेच गोष्ट. नाही तर मी 1 मिनिट थांबतो दिनेश भाऊ. काहीला वाटेल हे काही विसरलं का? अजिबात नाही. इथं शिस्त किती आहे हे दाखवून. वा वा. आता आम्ही अर्धा मिनिट शांतता ठेवली. एवढी शांतता ठेवायला सरकारला किती पोलीस लागले असते खरं सांगा. अरे इथं घडतंय पारमार्थिक क्षेत्रात. कायदा फक्त भीती दाखवतो भाऊ. दारू पिणाऱ्याला 250 रुपये दंड. आमचे पिणारे 300 घेऊन घरून निघतात. 50ची दारू 250 दंडासाठी. इथे मन परिवर्तनाची गरज आहे. परिवर्तन मनाचं झालं की घरी गेल्यावर त्याला तिरस्कार आला पाहिजे. आहे तेवढ्या बाटल्या थाड थाड फोडल्या पाहिजे. पांडुरंगाच्या मंदिरात जाऊन शपथ घेतली पाहिजे, मेलो तरी दारूला स्पर्श करणार नाही. हे इथं घडतं. कायदा भीती दाखवतो आपलं हे. म्हणून हे पहा, विनंती करतो भाऊ, आता थोडंच राहिलं 13 मिनिट. ज्ञानेश्वर माऊली जय विठ्ठल चाल होऊन गेली. त्याच्यानंतर सूचना, उद्याचे कार्यक्रम वगैरे. आणि मग मी म्हणेल कार्यक्रम संपला तेव्हा प्रत्येकाने जागा सोडायची. तोपर्यंत कोणी उठायचं नाही बरं का तरुण मंडळ. हे आपले काठीवाले काय सांगताय.
हो तोपर्यंत बस जाऊ. आपली गंमत चालू आहे. सुख सुख म्हणजे काय? सुख म्हणजे विषय आणि इंद्रिया. माऊलीच्या भाषेत विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडोणी दोन्ही. अनुकूल विषयाची प्राप्ती, इंद्रियाची पाठवेता, बुद्धीची स्थिरता. नाही तर सुख नाही. नाही तर श्रीखंड आहे, लाडू आहे, गुलाबजाम आहे, जिलेबी आहे, सगळे फ्रेश आहे, चेहरा प्रसन्न आहे, पण एक डोक्याला हात लावून बसलं. का हो पाटील? हे श्रीखंड, बासुंदी, लाडू, गुलाबजाम, लोक खुश आहे आणि तुम्ही म्हणले काय करू वा, मला डॉक्टरने सांगितलं पाटला मरेपर्यंत जगायचं असेल. जिलेबीच्या भानगडी कळलं ना? सुख कधी आहे? विषयाची प्राप्ती पाहिजे, इंद्रियात पाठव्यता पाहिजे तर सुख आहे. विषय आणि इंद्रिया मेळू होता धनंजया, ते सुख जाय थडिया सांडोणी दोन्ही. तरी पण विचार करा, विषय माणसाला भोगतात, माणसं विषयाला भोगत नाही. आपल्याला वाटतं पण नाही. इंद्रिये दुर्बळी होतात, विषय बलवान होतात. असं उलट आहे. हे नसेल पटत. सुपाऱ्यानं दात संपवले का दातानं सुपाऱ्या? खरं सांगा. सगळे दात संपवले सुपाऱ्यानं. सुपाऱ्या मनमाडला ट्रकनं मिळेल. म्हणजे सुपाऱ्या दाताला संपवतात, दात सुपारीला संपवत नाही. तसं इंद्रिय विषयाला भोगत नाही, विषयच इंद्रियाला भोगतात. मानलं तरी अरे हे खरं नाही. ते एकादशी होती बरं का, एकादशी होती आणि कीर्तनकार महाराजही होते त्या दिवशी फराळाला श्रीमंताच्या घरी. आज कसं गेलो आपण पेट्रोल पंपवाले, श्रीमंताच्या घरी फराळाचं होतं. वाढलं ते सगळे, खिचडी साबुदाण्याची, भात भगरीचा, शेंगदाण्याची आमटी सगळी. पण त्यातला जो महाराज होता माझ्यासारखा, तो अधूनमधून त्या काचेच्या कपाटात नसते का शोमध्ये, ते पपई, केळी, सफरचंद, द्राक्षी, संत्री, पेरू, ह्या बुवा एक घास घ्यायचा भगरीचा आणि पाहायचा तिकडे. 2-4 वेळा पाहायला बरं का संतोष. घर मालकाला वाटलं तिकडे काय पाहतं, हे मुकट्यानं का खात नाही. आणि बुवाला वाटलं आपल्यासाठीच आणले. सीताफळ, सफरचंद, केळी आणि खिचडीनं पोट भरल्यावर मालकाच्या लक्षात फायदा काय? धर्मसंकट आहे ना. संतोष तिकडची गोष्ट सांगतो. एक जावाई आला. सासूला आनंद झाला. सासूनं विचारलं बापू जेवण? नाही, तसंच निघलो, 2 वाजले त्या दिवशी. थांबा मी लगेच सगळे करते. सासूनं घरात सगळे चूल पेटवली, स्टोव पेटवला, तिकडे 2-4 ठिकाणी मग ते सगळे केलं. कुरडई, पापड, भजी, वरण, पोळी, भात सगळं वाढलं. भजी वाढायची विसरली. जावाई जेवत होता आणि भज्याकडे पाहत होता. तिकडचा जावाई बरं का, नागपूरकडचा. इकडचे जावाई चांगले. नवनाथ महाराज, जावयाला वाटलं भजी तर आपल्यासाठीच केली, पण आनंदानं सासू विसरली आणि पोट भरल्यावर लक्षात येऊन फायदा काय. जावाई हुशार, त्यानं सुरुवात केली. बरं का सासूबाई? काय बापू? तुमच्या मुलीचं कुंकू चांगलं, नाही तर आमच्या मायबापाचं पुण्य, म्हणून वाचलो. इथून सुरुवात केली गोष्टीला. भयानक. सासू तो उभीच झाली. काय झालं? बस तुमच्या मुलीचं कुंकू चांगलं म्हणा तर मेलो असतो. काय झालं काय? स्टँडून उतरलो न ओढा लागला आणि ओढ्याच्या वर दोन्ही बाजून ऊस होता. एवढं जनावर पाहिलं, आयुष्यात नाही पाहिलं. काय वाघ होता का? नाही. कोल नाही. मुंगूस नाही. साप होता. केवढा होता? केवढा आयुष्यात नाही पाहिला. आपण अंदाज त्याचं शेपूट माझ्या ताटाजवळ होतं, तोंड भजाच्या टोपलीजवळ.
कुंदन भाऊ, सासूच्या लक्षात आलं सापाची लांबी का वाढली, भजी नाही वाढली म्हणून वाढली. विठ्ठल अरे मी बुवा तिकडे पाहत होता. घरमालक म्हणले, पेट्रोल पंपवाले, तुमची तब्येत नाही का बरी? महाराज तब्येत बरी आहे. मग मुकाट्यानं खा ना, तिकडे काय पाहत. बरं झालं मालक तुम्ही विचारलं. अहो आमच्यासाठीच आणली तुम्ही सीताफळं, चिक्कू. नाही आणली नाही. काय आम्ही काय आंधळे आहो का? ते काय दिसते ते खाण्याची नाही महाराज, मग पाहण्याची. 50 वर्ष झाले शोकेश मध्ये. काय एवढं पिकलं सीताफळ खाता का? आणा. महाराजानं बुक्कीनच फोडलं, आत वाळलं शेण. खाणं अगदी तसं. विषयाचे समसुख विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. जसं मी तो दृष्टांत सांगितला. वरून दिसतंय सीताफळ का ते वाळलं शेण आहे, त्याला कलर देऊन सीताफळ दाखवलं. तसं विषयाचे समसुख बेगडाची बाहुली. आणि मानलं तरी इतकं क्षणिक आहे अबराची सावली. हे माहिती आहे, या खेड्यातल्या माझ्या मावल्या मृग नक्षत्रावरी कबाड कष्ट करतात शेतामध्ये. घामानं भिजलेली, तहान लागलेली, एवढ्यात काळा काळा ढग सूर्याच्या आड येतो. वाऱ्याची झोडू ते लुगड्याच्या पदरानं घाम पुसते, गार वाटतंय तिला. आणि त्या ढगाकडे पाहून माऊली म्हणते, असा दिवसभर राय रे बाबा. असं म्हणेपर्यंत गेला नाशिकला अबराची सावली जाईल. आमची पद्धत आहे अभंग घ्यायचा तो गणितासारखा. आता एकच चरण आहे, 2च मिनिटात उडतो. अजिबात टेन्शन घेऊ नका.
हे एक प्रदीर्घ काळ पडलेलं स्वप्न आहे. स्वप्न कुठेही पडत नाही. 72,000 नाड्या आपल्या देहात आहेत. त्याच्यात काही मुख्य आहे, काही उपनाड्या आहेत. त्याच्यात एक नाडी आहे डाव्या भागाला कंठामध्ये. त्या नाडीचं नाव आहे पुरीतत. पुरीतत आणि पुरीतत नावाच्या नाडीमध्ये स्वप्न पडतं. काही क्षण आपल्याला वाटतं रात्र स्वप्नात गेली. मी असं विचारतो, एक संन्यासी एका हनुमंताच्या मंदिरात संध्याकाळी आला, वाघाच्या कातळ्यावर बसला. तिथे एक वरात आली, नवरदेव नवरी डीजे लावून. संन्याशानं बघितलं, रात्री झोपला तर याला स्वप्न पडलं संन्यासी नवरदेव झाला, त्याचं लग्न झालं. मग गावकऱ्यांनी झोपडं बांधून दिलं, त्याला मुलगा झाला. तो मुलगा शाळेत जाऊ लागला, तोही 25चा झाला, त्याचंही लग्न झालं, त्यालाही पहिला मुलगा झाला. आणि त्या मुलाच्या बारशात सुतळी बांब फोडल्यावर संन्यासी उठला. माझा दृष्टांत संपला. मी असं विचारतो, समजा स्वप्न 12 तास पडलं असं जर तुम्हाला वाटत असेल तर 3 पिढ्याचा इतिहास संन्याशानं 12 तासात कसा पाहला, पार नातू होईपर्यंत. म्हणजे काही क्षण स्वप्न पडतं लक्षात. मग हे कधी जाग आल्यावर संपत. ते एक आळंदीचा साधक मधुकरीला माऊलीच्या समाधीवर डोकं ठेवलं, पिंपळ्याच्या पारावर थोडा वेळ बसला. जागरण झालं असेल त्याला. जर्मनचं ताट आणि फडकं ते मधुकरीचं आम्ही अनुभव घेतलेला आहे. याच्यात असतील बरे काय तुम्ही नाही का. आता मस्त काळ आहे बाबा, आता काही नाही. आता त्याच्यामुळे अभ्यासही करत नाही. आता काय माझंच टिपण पाठ करून ठोकायचं. बऱ्याच ठिकाणी हे चालतंय. हां, अरे तसं नाही. काही ग्रंथाचं वाचन येते ना, तर त्याची किंमत कळत नाही ना. आम्ही 5 वर्षे दारात भिक्षा मागितली, 78 ते 83. अंगणात उभं राहायचं, जोरात म्हणायचं मधुकरीन, मग ती मावशी भाकरी आणायची. 5 वर्ष. आता बदाम घ्या, काजू घ्या. पेट्रोल पंपवाले म्हणजे गुलाबजाम घ्या. आता काही खात नाही बाबा ना, आता काही घ्या. तो आळंदीच्या पिंपळाच्या पारावर कलंडला. जर्मनचं ताट आहे कुंदन भाऊ आणि फडक आहे. लागली झोप त्याला. दिवसा 10ला झोपेत पडलं स्वप्न. स्वप्नात कोल्हापूरचा राजा मेला. पहिला राजा उचलता येत नाही दुसरा बसवल्याशिवाय. निवडणुकीची पद्धत नसल्यानं हत्तीच्या सोंडेत फुलाचा हार. हत्ती कोल्हापुरावर निघाला, सांगली सातारा. इकडे या मार्गे निघाला यवतमाळ, पुढे अमरावती, स्वप्नात सांगतो, नागपूर, पुन्हा वापस फिरला अकोला, बुलढाणा, धुळे, जळगाव, नाशिक, नाशिकहून संगमनेर, पुढे आळेफाटा, नारायणगाव, चाकण, आळंदीला आला. याच्या गळ्यात घातला हार हत्तीनं. लवाजमा माग उचलला, याला कोल्हापूरला नेला. याला धुतला म्हणजे आंघोळ घातली, भरजरी कपड्यात सजवला, सिंहासनावर बसवला. नवीन राजाला 21 तोफाची सलामी ठरली. पहिल्या तोफेचा आवाज झाला आणि राजा उठला. पाहिलं तर उशाखाली जर्मनचं ताट न फडकं मधुकरीचं. अरे गेलं कुठं स्वप्नीचे चेले जाय. मी सांगितल्याप्रमाणे एक 5 मिनिट लागणार आहे. ज्ञानेश्वर माऊली भजन जय विठ्ठल होईल. सगळे टाळकरी महाराज खाली बसतील. बसलेल्यातलं कोणी अजिबात उठणार नाही. निवेदक निवेदन देतील उद्याच्या कार्यक्रमाचं. मग मी म्हणेल कार्यक्रम संपला तेव्हा प्रत्येकाने उठायचं. तोपर्यंत कोणी उठायचं नाही.
इथे विशेष तरुणांचा सहभाग आहे आणि जुन्या मंडळीचं मार्गदर्शन आहे. त्या संतांचा आशीर्वाद आहे. मग ते ढवळे बाबा असतील, सुखदेव बाबा असतील, तुकाराम बाबा असतील, शिवराम बाबा, ज्यांच्या पादस्पर्शानं भूमी पुनीत झाली ते पूजनीय पांडुरंगजी शास्त्रीजी आणि संत गाडगे बाबा. जाता जाता विश्रांती जिथे घ्यावीशी वाटली ते कानिपनाथ भगवान म्हणून इथे विश्राम शब्द आला. ही आमची सगळी मंडळी, दिनेश भाऊ, कुंदन भाऊ, प्रकाश भाऊ, गोरख भाऊ, अजून एक राहिला संतोष काय तो कायमचा सुंदर ध्यानचं दुसरं चरण तुळशी आरगळा काय गाडीचं जाईल काय तुळशी आरगळा म्हणलं होता. आमचे नवनाथ भाऊ व्यास, ज्यांचं मार्गदर्शन हेच आहे. पुन्हा व्यासपीठ चालक गांगुर्डे बाबां, दामू अण्णा, देवरे नाना, हे सगळे पाठच झाले आहे. तुम्हाला एकदा वाचलो तुम्ही, जाऊ द्या, काही राहिलं असेल तुम्ही भरून टाका. आता इथे जेवढी तरुण मंडळी आहे सप्ताहाची संयोजक, मी पहिल्यांदा आलो, पुन्हा तारीख बसेल नसेल त्याच्या वाचून नडत नाही. प्रेम आहेच, फक्त एक प्रार्थना आहे, 12.5 महिने गट तट पक्षे काय असेल ते, पण सगळ्या तरुणांना माझी प्रार्थना आहे, कानिपनाथाच्या दरबारात सप्ताहाच्या 8 दिवसासाठी सगळे विसरून एका मायेची लेकरं होऊन दरवर्षी तुम्हाला कानिपनाथ बाबा पदर फाटेपर्यंत देणार आहे, काही कमी पडणार नाही. अभयंकर महाराज नमस्कार. आता माऊलीचं भजन जय विठ्ठल, खाली बसतील, कोणी उठणार नाही मी सांगितल्याशिवाय. ज्ञानेश्वर सगळे टाळकरी महाराज खाली बसा, खाली बसा, कोणी उठत नाही. मी उठा म्हणेल तेव्हा उठा. घ्या. भगवान श्री ज्ञानोबराय, अखिल विश्वाच्या परमार्थ रुद्रामध्ये व्याप्त असणारे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज आदि करून सकल संत महात्म्यांच्या कृपा आशीर्वादाने या अभिनव आणि विराट अशा नामयज्ञाला लाभलेलं सुंदर सौंदर्य, या नामयज्ञामधील 6व्या दिवसाची कीर्तन सेवा हरिभक्तीपरायण वारकरी संप्रदायातील महाराष्ट्राचं लाडकं दैवत आमचे हरिभक्तीपरायण गुरुवर्य रामरावजी महाराज ढोक नागपूरकर महाराजांच्या कीर्तनाने महाराजांनी आमचं पुढल्याही वर्षीचं जर असंच वातावरण राहिलं तर मी महाराजांना अपेक्षा व्यक्त करतो की महाराजांनी पुढल्याही वर्षी आम्हाला सेवा द्यावी. मी असं म्हणेल की राजकारणातील जर राजकारण क्षेत्रातील आम्ही जर बाळासाहेब ठाकरेंना राजकीय क्षेत्रातील वाघ मानत असेल तर आमचा वारकरी संप्रदायातील रामराव महाराज ढोक म्हणजे हे वाघच आहे. मी तर असं म्हणेल की आम्हा वारकरी विद्यार्थ्यांचं 2-2 तासाचं भगवंताने आयुष्य कमी करावं आणि पूज्य महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचं आयुष्य 2-2 दिवसाचं कमी करावं आणि पूज्य श्री महाराजाला आमचं आयुष्य द्यावं. महाराज असे माणसं पुन्हा महाराष्ट्राला भेटणार नाही, याच्या अगोदरही नव्हती, आताही नाही आहे आणि पुढे सुद्धा होणार नाही. पूज्य महाराजांच्या चरणी मी अभिवादन करतो. महाराजांचं किती वर्णन करावं. महाराज आम्ही आळंदीला पाहिल्याच्या नंतर असं वाटतं की महाराज फार रागीट आहे. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव वगैरे पाहिल्याच्या असं वाटतं बस महाराज काही बोलतात की काय. प्रमाण म्हणत असताना संतोष महाराजाकडे पाहिल्याच्या नंतर असं वाटतं महाराज काय धावतात की काय, पण ते प्रेम आहे, हे आईचं अंतःकरण आहे. आमच्या महाराजांचं मी भरपूर दिवसाचं महाराजांना ओळखतो. एकदा आम्ही वडगावची मधुकरी मागून आलो, त्याच्यामध्ये भाजी भेटली नाही. मग रात्रीची आम्हाला भूक लागलेली होती, मग महाराजांकडे गेलो. दुसरा दिवस होता, एकादशी होती. महाराजांकडे गेलो आणि आम्ही टोपीवरती असं नाव लिहिलं होतं गोरख कुदाळ. बाबाने आवाज दिला, ए गोरख इकडे, तुझं आडनाव कुदाळ आहे ना? म्हणलं हो. मी तुला कसं काय ओळखलं? म्हणलं तुमची का थाडगाव रेपाळ झाली होती तेव्हा मला तुम्ही तिकडे पाहिलं होतं. बाबाचं जीवनमध्ये याची मी कित्येक वर्ष आम्हा आळंदी करायला 10,000 विद्यार्थ्यांना बाबा रोजची भाजी देत होते. कित्येक दिवस एकादशीच्या दिवशी पूर्ण आळंदीच्या विद्यार्थ्यांना बाबा भाजी खिचडी देत होते. म्हणजे असं जीवन, परोपकारी जीवन हे साधू
महाराज बाबांच्या मुखातील एक 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 शब्द तुमचा उद्धार करू शकेल. बाबांचं दर्शन जरी लाभून घेतलं तरी तुमचं उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. असं इतकं त्यागी जीवन, इतकं मस्त जीवन, इतकं स्वच्छ जीवन आमच्या महाराजांचं आहे. आमच्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेसाठी काय काय दिलेलं हे तुम्हाला माहिती आहे. गुरुवर्यांच्या वयाप्रमाणे महाराजांनी पैसे त्या काळात दिले होते. निकम बाबांचं वय 80 असेल तर 80,000 रुपये, मारुती बाबांचं वय 75 असेल तर बाबांनी 75. एवढं त्यागी जीवन आमच्या बाबांचं आहे. म्हणून बाबांना कानिपनाथ भगवंताच्या चरणकमलावरती वंदन करतो की बाबांना उदंड आरोग्य ऐश्वर्य लाभो ही सदिच्छा व्यक्त करतो. ज्यांच्या विद्यमान ही सेवा बाबांची पदरामध्ये पार पडली आमचं दैवत हरिभक्तीपरायण रविदास आबा जगदाळे बाबांचे सुद्धा मी आभार मानतो. आणि खरं पाहिलं तर ही सगळी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. सगळा महाराष्ट्र त्यांच्यावरती प्रेम करतो, ढोक महाराजांवरती. म्हणजे आम्ही बऱ्याच वेळेला असं ऐकलं, संदीपान दादा असतील, आमचे रामराव महाराज ढोक अर्थात बापू असतील, की अनेकदा प्रवासामध्ये नित्य प्रवासी हा म्हणजे जिवंत असून मेल्यासारखा असतो. आमचं बाबांचं जीवन इतकं त्यागाचं आहे. महाराज ॲक्सिडेंट झाला तर केसाला धक्का नाही. सांगू तुम्हाला का नाही? अवघ्या महाराष्ट्राने त्यांच्यावरती केलेलं प्रेम आहे आणि ते प्रेमाचं रूपांतर आशीर्वादामध्ये होत असतं. अखंड समाजाचा आशीर्वाद आमच्या बाबांच्या पाठीशी आहेत. या व्यासपीठावरती बरेचसे मंडळी विराजमान आहेत. वारकरी संप्रदायाला आमच्या चांदवड तालुक्याचे युवा नेतृत्व, निवृत्तीनाथ महाराज संस्थांचे विश्वास आमचे हरिभक्तीपरायण परमस्नेही मित्र नवनाथजी महाराज गांगुर्डे, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. बरीचशी मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत. आम्ही ज्यांच्याकडे पाहून परमार्थ करतोय आमचे हरिभक्तीपरायण तुकाराम बाबा परसुरकर यांचे सुद्धा आभार मानतो. आमचे संदीपजी महाराज गायनाचार्य त्यांचे सुद्धा आभार मानतो. बाबांच्या सहसाथीला नेहमी असतात ते आमचे संतोषजी महाराज, त्यांचे आभार मानतो. आमचे हरिभक्तीपरायण सोमनाथ महाराज नाटेगावकर यांचे सुद्धा मी आभार मानतो. गायन क्षेत्राचे ज्यांनी उंच भरारी चांदवड तालुक्यामध्ये घेतलेले ते आमचे हरिभक्तीपरायण विनोद महाराज, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि जे आपल्याला 8 दिवस गायनासाठी लाभले ते आमचे कुंदनजी सर, अतिशय तेच गायला लागल्याच्या नंतर महाराज अशा अंतकरणापर्यंत पोहोचतात त्यांचं गायन. आमचे कुंदनजी महाराज आहेत, आमचे पकानाना आहेत. अतिशय गोड माणूस आहे, साधा आहे, सरळ आहे, एकदम गावंढळ म्हणा, पण कीर्तनाच्या बाबतीमध्ये अचूक प्रमाण देणार महाराज. तो कीर्तनकार कोणताही असू द्या, सर्वसाधारण जरी पोरगा असेल तर तेवढंच प्रेम करणार. पूज्य महाराजांसारखं जरी कीर्तन असेल तेवढंच प्रेम त्या कीर्तनावरती करणार. म्हणून आमच्या पकानानाचे सुद्धा आभार मानतो. आणि त्यामध्ये आमचे वारकरी संप्रदायातील नाशिक जिल्ह्याचं रत्न, आम्ही आतापर्यंत मराठवाड्यातलेच पखवाजे पाहत होतो, पण आमच्या नाशिक जिल्ह्याला हे लागलेलं दैवत आहे आमचे हरिभक्तीपरायण. आणि विशेष म्हणजे ते मृदंगच वाजवतात, विशेष नाही. त्या दिवशी मी बोललो की ते सिव्हिल इंजिनियर आहे, त्यांच्या पाठीमागे बरेच पोरं काम करत आहेत, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. अतिशय साऊंड गोडे, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो. आमचे कानिपनाथ साऊंड सिस्टीमचे मालक आमचे भाऊ, त्यांनी आमची लॉन्सवरती सुद्धा अतिशय चांगली व्यवस्था केलेली आहे, त्यांचे सुद्धा आभार मानतो. आणि श्री चंद्रकांत देवाजी वाघ, जसं बाबा बोलले की देवाच्या दरबारामध्ये तुम्ही प्रेमाने करा, मी सगळं करतो, प्रेमाने तुम्ही सेवा करा, देव तुम्हाला काहीच कमी पडून देणार नाही. बाबा चंद्रकांत देवाजी वाघ म्हणजे आमचे गोटूभाऊ वाघ, हे गिरणाऱ्याचे आहेत. या कानिपनाथ भगवंतासाठी ते दरवर्षी 1,00,000-1.5 लाख रुपये खर्च करतात, 2 लाख रुपये खर्च करतात. या मंदिराला जेवढी लाईटिंग आहे ना ते आमच्या गोटूभाऊनी दिलेली आहे. पहिल्या दिवसाचे कीर्तनकार गिरगावकर महाराज, त्यांचे सुद्धा मानधन आमच्या गोटूभाऊनी दिलेले आहे. आजच्याही बाबांचं मानधन आमच्या गोटूभाऊनी दिलेलं आहे. आणि उद्या दिवसभर फराळ आमचे गोटूभाऊ देणार आहे. म्हणून गोटूभाऊंचे मी आभार मानतो. आणि खरं पाहिलं तर गोटूभाऊंनी सांगितलं की महाराज मी लहान होतो, फार उंची कमी होती माझी, या बालका एवढी उंची होती. समोरच्या माणसाची, मी नावी समाजाची, समोरच्या माणसाची जर दाढी करायची असली ना, मी असा छोटा दगड घ्यायचो, दगडावर बसायचो, समोरच्या माणसाची दाढी करायचो. गावभर दाढ्या करत डोके करत फिरलो, पण देवाने मला काहीच कमी पडू दिलं नाही महाराज. आता प्रत्येक गावामध्ये माझी जमीन आहे म्हणे चांदवड तालुक्यात, बऱ्याचशा गावांमध्ये असे गोटूभाऊ आहेत. त्यांना उदंड आयुष्य लाभो ही सदिच्छा भगवंताच्या चरणी मी करतो आहेत. तसं गोटूभाऊंचं वर्णन काय करावं. पहिल्या दिवसाचं मानधन तुम्हाला माहीत असेल आणि आजचंही मानधन तुम्हाला माहीत असेल. म्हणून गोटूभाऊ एवढं योगदान आम्हाला देत आहेत. मी गोटूभाऊंच्या चरणकमलावरती वंदन करतो. असेच माणसं आम्हाला दरवर्षी भेटावे ही सदिच्छा व्यक्त करतो. आणि आमचा लहान बालक 8 दिवस त्यांनी तो सेवा करणार आहे. खरं पाहिलं तर आमचे विनेकरी प्रतीक भाऊ आहेर,
बाबांनी सांगितलं की जसं जणू काय नामदेव महाराजच आहे, बाल नामदेव. अशाच वयामध्ये देवाने दूध पिलं होतं नामदेवरायाच्या हाताने. आमचे प्रत्येक महाराज त्यांचे सुद्धा आभार मानतो. बाबांनी त्यांचा सन्मान करावा. हार घ्या. उद्या ऐका, उद्याची कीर्तन सेवा. उद्या सकाळी काकडा होईल, ज्ञानेश्वरी पारायण होईल. पारायण झाल्याच्या नंतर उद्या हरिभक्ती पारायण. श्री श्री श्री